सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद श्री मधुसूदन धाबे यांचा 75वा अमृत महोत्सव संपन्न. संपूर्ण खल्लार पंचक्रोशीतील असलेल्या विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक व शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये असलेल्या सभासद यांनी दिल्या शुभेच्छा. एका छोट्याशा गावामधील जन्मलेले श्री मधुसूदन धाबे यांचा आज 75वा अमृत महोत्सव जन्मदिवस. संपूर्ण जीवनामध्ये असलेल्या चढतात, त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंबाला एकत्रित ठेवून व तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद व ते शाळेमध्ये दिलेली सेवा संस्था ही एक कुटुंब म्हणून जपलेला त्यांचा काळ. अशा पर्वाला त्यांचा 75वा अमृत महोत्सव त्यांचे मोठे चिरंजीव नाना धाबे यांच्या मनात आलेला विचार कोणत्या तरी औचित्य साधून वडिलांचा वाढदिवस व 75वा अमृत महोत्सव त्या माध्यमातून संपूर्ण कुटुंब एकत्रित जोडणे, त्यांच्यासोबत असलेला शिक्षक वृंद व तसेच शिवाजी शिक्षण संस्थेमधील संचालक मंडळ यांचा त्यांना आशीर्वाद, अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमाला अमृत महोत्सव करणे ही एक आनंदाची बाब. कशा परिस्थितीतून श्री मधुसूदन धाबे यांनी संस्थेची सेवा करून कुटुंबावर लक्ष ठेवणे, अशा परंपरेला महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सलाम. त्याचप्रमाणे अमृत महोत्सवमध्ये आलेले संपूर्ण मंडळी, त्यांच्या प्रतिक्रिया व त्यांच्या कुटुंबातील असलेली मंडळी पाहूया. आजचा जो 75वा वाढदिवस सादर केलेला आहे आमच्या नानांनी, त्याचे ते कौतुकच आहे एक प्रकारचे. आणि त्यांना आम्ही सगळ्यांची साथ, त्याला आमची सगळ्यांची साथ आहे. तो जो काही करतो तो सगळं त्याच्या व्यवस्थेनुसारच करतो. आणि आमच्या ज्या आता लहानपणापासूनचे जे गावागाड्याचे संबंध किंवा एक सर्व संबंध आहेत आणि लोकांचे समजा प्रेम, या भावनेतूनच आम्ही आतापर्यंत आमचं जे काही हे चालवलं कार्य, ते सगळं यांच्या माध्यमातूनच आम्ही चालवलं. आणि आम्हाला त्यांचं भरपूर असं सहकार्य मिळालं. काय अशा जुन्या आठवणी त्याच्यात? आणि त्या आठवणी आता तर भरपूर आहेत, पण ते आता असं काही असं सांगू म्हणजे आपण हे करू शकत नाही. भरपूर अशा आठवणी आहेत जीवनातल्या. खडतर जीवन असं झालेलं आहे, म्हणजे लहानपणापासूनच आम्ही पाहिलेलं आहे, शिक्षणापासून त्याच्यापासून सर्व म्हणजे आतापर्यंतच. पण आता सगळं गरीब परिस्थितीतून ते पुढे गेले, शिक्षण घेतलं, सर्व घर सांभाळलं. विशेष म्हणजे तब्येतच त्यांचं जे आहे, तब्येतला धरून सर्व गोष्टी आणि प्रपंच या सर्व काही त्यांनी विशेष केला. आता पुढील त्यांना आयुष्य निरोगी जावं असं मला वाटते. बाकी मधुसूदन बाळासाहेब धाबे आमच्या सोबत, मी जेव्हा कार्यकारिणीचा सदस्य होतो तेव्हा ते त्या ठिकाणी लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत होते. परंतु लॅब असिस्टंट म्हणून कार्यरतच होते असं काही नाही, तर नुसतं पूर्ण शाळेचा भार ते सांभाळत होते. एखाद्याने त्यांच्या भाषणात सांगितलं की एखाद्या दिवशी हेडमास्टर नसले, योग्य कागदपत्र जर द्यायचे असले तर तिथं शिक्क्यान त्यांनी सही करून देण्याचं फार म्हणून सुद्धा ते काम करत होते. अशा प्रकारे त्या खल्लार हायस्कूलची खरी जे जडणघडण आहे किंवा त्याच्यातला खडानखडा माहिती जी आहे ती बाळासाहेबांना होती. आणि त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ते एक आध्यात्मिक माणसं आहेत. आध्यात्मिक माणसं असल्यामुळे, आध्यात्मिक त्यांचं फाउंडेशन ग्राउंड असल्यामुळे ते त्यांच्या कुटुंबाला त्याच पद्धतीनं त्यांनी संस्कार घडवले आणि त्या संस्कारातूनच त्यांची जे मुलं मुली आहेत त्या सुद्धा घडले. मधुसूदनरावजी धाबे यांच्या अखंड आठवणी आमच्या पाठीशी आहे. शिवाजी शिक्षण संस्थेचे एक आधारस्तंभ, शिवाजी शिक्षण संस्थेची आधार. आणि असं म्हटलं जातंय की घारफिरे आकाशी तिचे लक्ष घरट्यापाशी, या पद्धतीने सातत्याने जिथे जिथे त्यांनी काम केलेलं आहे तिथे तिथे फक्त संस्था आणि संस्था, स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून संस्थेकडे जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला. आणि म्हणूनच एक आदर्श कर्मचारी म्हणून बाळासाहेब धाबे यांच्याकडे पाहिलं जाते. एवढंच नाही, पण त्यासोबतच त्यांनी सुसंस्कृत कुटुंब सुद्धा निर्माण केलेलं. त्यांची मुलं, त्यांचे भाऊ हे सर्व शिक्षित झालेले आहेत. म्हणजे स्वतः जरी कमी शिकलेले असले तरी त्यांनी इतरांना मात्र मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच समाजामध्ये अशा प्रकारच्या व्यक्तीची अधिकाधिक गरज आहे आणि अशा व्यक्तीला उदंड आयुष्य लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना. असते ते कर्तव्याची आपण पूर्तता करावी, हाच मनात एक भाव होता.
मी त्यानिमित्तानं सगळ्या कुटुंबातले आणि मित्रपरिवारातले सगळे लोक एका ठिकाणी यावे, भेटी व्हाव्या सगळ्यांच्या, बस हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. संपूर्ण आज कार्यक्रम महाराष्ट्र नान मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने आज मधुसूदन धाबे त्यांचा अमृत महोत्सव 75 वर्ष जन्मदिवस वाढदिवस साजरा झाला. कुठंतरी शिकण्यासारखा धाबे कुटुंबातून एवढं मानावं लागेल. कशा परिस्थितीतून कसं उज्ज्वल भविष्य करणं हे एकदम अवघड ठरणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं त्यांच्या घडलेल्या या सगळ्या इतिहासामधील एक संपूर्ण इतिहास असा जपलेला धाबे कुटुंबामध्ये पाहायला मिळत आहे. मैं कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नान मराठी, दर्यापूर. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.